नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. अॅनालायझरवरती दिली गेलेली माहिती 100% खरी असावी यासाठी आपला प्रयत्न नेहमीच असतो. याआधी आपण हेही असेच आहेत असा एक व्हिडिओ केला होता आणि त्यातल्या अँब्युलन्स घोटाळ्याच्या विषयी आपण चर्चा केलेली होती. अँब्युलन्सची नवी निविदा निघाली आणि त्या निविदेमध्ये कशा स्वरूपाची गडबड आहे हे सांगण्याचा आपला प्रयत्न होता. ती सगळी माहिती, अजून काही मिळालेली माहिती हे समोर आल्यावरती काही नवेच विषय समोर येत आहेत आणि ते आपल्या समोर मांडणं आवश्यक आहे. माझ्या जुन्या माहितीमधल्या आक्षेपांवरती काही खुलासा आहे आणि तोच खुलासा व्यक्त करावा. म्हणजे तुमच्याकडे आलेली माहिती ही 100% खरी असावी यासाठी मी या विषयाची मांडणी करतोय. मंडळी, मी त्यामध्ये 2 महत्वाचे विषय मांडले होते ज्यात थोडासा बदल होतो आहे, माहितीत बदल होतो आहे आणि एक माहिती मात्र तशी कायम आहे. आता काय आहे नेमकं बघूया. मी असं म्हणालो होतो की उद्धव ठाकरेंचा आरोप हा होता की 8,000 कोटींचा घोटाळा आहे आणि तो व्हिडिओ पण मी दाखवला होता. तो व्हिडिओ बघून घ्या. महाराष्ट्रामध्ये आता जवळपास तो ॲम्ब्युलन्सचा, अरे काय नालायकानो, तुम्ही रुग्णवाहिका, जी गरिबांना सेवा देणारी रुग्णवाहिका, त्याच्यामध्ये 8,000 कोटीचा घोटाळा करतात. 8,000 कोटी. पाहिलं, माझा दावा होता की हा 800 कोटीचं टेंडर आहे, 8,000 कोटीचं नाही. यात कोणताही बदल नाही. उद्धव ठाकरेंना 8,000 कोटीचं वाटलं, ते ऍक्च्युअल 800 कोटीचं टेंडर आहे. आता याच्यामध्ये पुढे बदल काय होतोय ते लक्षात घेणं आवश्यक आहे. मी इथे आक्षेप व्यक्त केला होता, ते म्हणजे एकूण वाढ जरी गृहीत धरली तरी 800 कोटी कसे होतात, नाही व्हायला पाहिजेत असा माझा मुद्दा होता. 1200 अँब्युलन्सचा विषय मी काढला होता. पूर्वी साधारणतः 900च्या आसपास अँब्युलन्स असल्याचा दावा होता. साधारण त्या अँब्युलन्सची संख्या पूर्वीच्या येते 937 आणि ते 937 वर होणारा खर्च, 1200 वर होणारा खर्च हा कसा काय न्यायसंगत असू शकतो असा प्रश्न मी विचारला होता. त्यातल्या माहितीची थोडीशी तपशीलवार देतो आणि माझ्याकडून गेलेल्या चुकीच्या म्हणण्यापेक्षा आकड्यांच्या नीट न होण्यामुळं जे काही चुकीचं तुमच्यापर्यंत पोहोचलं त्यासाठी पहिल्यांदा आपली क्षमा मागतो. आता जरा नीट बघूया. पूर्वी 937 अँब्युलन्स होत्या. या 937 अँब्युलन्सच कशा झाल्या, म्हणजे उगं वाटलं आणि 937 अँब्युलन्स केल्या का, तर असं नव्हतं. 2001 साली जी लोकसंख्या होती त्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक लाखाला एक असं ठरवून ती अँब्युलन्स केलेली होती. त्यामुळे अँब्युलन्सची संख्या होती 937. 2001 ची लोकसंख्या. टेंडर झालं 2011ला. त्यात काय काय झालं आपण जरा बघूया. ऍडव्हान्स सपोर्ट सिस्टीम असलेल्या ALS ज्याला म्हणतात त्या अँब्युलन्स होत्या 233 आणि बेसिक लाईफ सपोर्ट, म्हणजे अगदीच बेसिक व्यवस्था त्यात असेल अशा अँब्युलन्स होत्या 704. ही संख्या जाते 937. या टेंडरचं एक वैशिष्ट्य होतं. या टेंडरमध्ये अँब्युलन्स खरेदीची 100% गुंतवणूक ही राज्याच्या सरकारनं केलेली होती. म्हणजे यात सरकारचा 100% पैसा गुंतलेला होता आणि ती चालविण्याची जबाबदारी टेंडर घेतलेल्या कंपनीवरती होती. म्हणजे 937 अँब्युलन्स चालवल्या जात होत्या. या 937 अँब्युलन्सचं सरासरी मासिक बिल 33 करोड रुपये प्रति महिना व्हायचं. 33 करोड रुपये प्रति महिना आणि याचं एकूण वार्षिक सरासरी बिल 396 करोड रुपये प्रतिवर्ष व्हायचं. म्हणजे 396 करोड रुपये. 2001 ला टेंडर निघालं. 2014ला याची सुरुवात झाली. 14 पासून आतापर्यंत या अँब्युलन्स चालल्या आणि याच्यामध्ये वाढ करणं आवश्यक होतं, कारण 2001 ची लोकसंख्या आणि 2024 ची लोकसंख्या याच्यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे सरकारने नव्या अँब्युलन्स आणण्याचं धोरण घेतलं आणि अँब्युलन्स वाढवायचं ठरवलं. आता या कशा वाढवायच्यात, तर या अँब्युलन्सची संख्या कशी वाढली आहे ती आपण एकदा बघून घेऊया. 255 अँब्युलन्स वाढल्यात ऍडव्हान्स लाईफ सपोर्टच्या. ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट ज्या पूर्वी 233 होत्या त्या झाल्या 255. म्हणजे यातही संख्या वाढलेली आहे. पूर्वी ज्या 704 होत्या बेसिक लाईफ सपोर्टवाल्या त्या झाल्या 1274 बेसिक लाईफ सपोर्ट. आतापर्यंत लहान मुलांसाठी अँब्युलन्स नव्हत्या म्हणून त्या लहान मुलांसाठीच्या वेगळ्या अँब्युलन्स आल्या. त्या आल्या 36. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक तरी लहान मुलांची अँब्युलन्स असेल. आता 36 अँब्युलन्स लहान मुलांसाठी आणल्या. यात एक गडबड आहे, लक्षात ठेवा की मोठ्या माणसांना जे काही लाईफ सपोर्ट सिस्टीम आपण लावतो, व्हेंटिलेटर लावतो अँब्युलन्समध्ये, ते छोट्या मुलांना लावता येत नाही म्हणून वेगळ्या 36 अँब्युलन्स लहान मुलांसाठीच्या करण्यात आल्या. आणखी एक नवा चांगला प्रकार याच्यामध्ये घडलाय, तो म्हणजे समुद्रातल्या बोटी. समुद्रामध्ये
अँब्युलन्स लागतील त्या 10 ठेवण्यात आल्यात. अलिबागवरून मुंबईला आणायचं असेल किंवा अलिबागच्या पलीकडच्या कुठल्या जिल्ह्यातून पेशंट बाय रोड मुंबईला आणायचा असेल तर त्यासाठी 4 ते 5 तासाचा कालावधी लागतो. हाच प्रवास जर समुद्रातून केला तर अक्षरशः 25-30 मिनिटांमध्ये जेट्टीवरती मुंबईच्या अँब्युलन्स येऊन पोहोचते. म्हणून 10 समुद्रातल्या वेगळ्या अँब्युलन्स या नव्या टेंडरमध्ये करण्यात आलेल्या आहेत. या समुद्रातल्या 10 अँब्युलन्स आहेत. तर आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी जसं तापोळ आहे महाबळेश्वर जवळ, तिथून आपण जर अँब्युलन्स करायचं ठरवलं, जसं कोयना नगरचा परिसर आहे, तिथे आणायचं ठरलं तर धरणाच्या पाण्यामुळं लांबून वळसा घेऊन यावं लागतं. तर ती स्थिती येऊ नये यासाठी धरण क्षेत्रामध्ये इकडे तिकडे फिरण्यासाठी पेशंटची ने-आण करण्यासाठीच्या वेगळ्या बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या 15 धरण बोटी आहेत. आणि याशिवाय बाईक बोटींची संख्या देखील याच्यामध्ये आहे. बाईक म्हणजे ट्रायबल एरियामध्ये जिथे 4 चाकी वाहन पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी बाईक बोटी ठेवलेल्या आहेत. तर या बोटींची एकूण संख्या होते 1786. पूर्वी होत्या 937, आता झाल्यात 1786. म्हणजे जवळपास दुप्पट वाढ झालेली आहे. दुप्पट वाढ. 396 कोटी पहिला खर्च असेल तर दुप्पटचा खर्च जवळपास 800 कोटीच्या आसपासच होतो. 800 कोटीच्या आसपास, म्हणजे 8 कोटीचा फक्त फरक येतोय. 792 कोटीपर्यंत हा खर्च व्हायला पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यामध्ये दरवर्षी काही वाढ गृहीत धरलेली आहे आणि ही वाढ गृहीत धरूनच हा खर्च 800 कोटीचा आहे. त्यामुळं 800 कोटीचा खर्च जो मी न्यायसंगत ठरवत नव्हतो मागच्या व्हिडिओमध्ये, तो न्यायसंगत नाही असं अजिबात नाही. तो टेंडर वाढलाय, त्याची रक्कम वाढली आहे आणि रक्कम वाढल्यावर 800 कोटी रुपये खर्च होणं स्वाभाविक आहे आणि तोच खर्च याच्यामध्ये झालेला आहे. त्यामुळं या टेंडरची रक्कम वाढल्याचा जो पॉलिटिकल आरोप होतोय आणि माझ्याही मनामध्ये सुरुवातीला आलेल्या, कारण सुरुवातीला मला माहित होतं की 900 आहेत, 900 नंतर वाढल्या 300 वाढल्या, त्या 1200 झाल्या, मग 1200चा खर्च 30%च वाढवायला हवा, असं गणित मांडत मी ते मांडलं होतं. मी काय बोललो होतो ते तुम्हाला मी ऐकवतो. याआधी हनुमंत गायकवाड नावाच्या व्यक्तीची एक कंपनी आहे BVG नावाची, जी हे अँब्युलन्स चालवत होती. या अँब्युलन्सला यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 900 अँब्युलन्स चालत होत्या. 900 अँब्युलन्स. या अँब्युलन्स चालवण्यासाठीचा स्टाफ होता एक डॉक्टर, 2 BAMS किंवा MBBS किंवा BHMS, एक ड्रायव्हर आणि एक अटेंडंट, असा 3 लोकांचा स्टाफ. या 3 लोकांच्या स्टाफ सोबत ती अँब्युलन्स, त्याचा डिझेल, मेंटेनन्सचा खर्च, अशा 900 अँब्युलन्स चालवल्या जात होत्या. या 900 अँब्युलन्सचं मंथली बिल व्हायचं 12 ते 15 कोटी रुपये. 12 ते 15 कोटी रुपये. 12 कोटी धरलं तर 144 कोटी वर्षाचे. 15 कोटी धरलं तर 180 कोटी वर्षाचे. महिना बिल धरलं तर 180 कोटी महिन्याचे. राज्य सरकारने निर्णय घेतला की अँब्युलन्स वाढवायच्या आहेत, म्हणून त्या अँब्युलन्स 900 वरून त्या वाढवल्या आणि त्या केल्या 1200, म्हणजे 300 अँब्युलन्स वाढवल्या. 30% ग्रोथ आपण गृहीत धरू, 30% नाही होती पण 30% ग्रोथ आपण गृहीत धरू. 1200 अँब्युलन्स वाढवल्या. 1200 अँब्युलन्सला 30% ग्रोथ गृहीत धरली तरीही 12 चे 15 कोटी झाले. तरीही याची ग्रोथ फार फार तर 250 ते 250 कोटी रुपये वर्षाला व्हायला पाहिजे. पण टेंडर काढलंय 800 कोटी रुपयांचं. ऐकलं? आता ही जी माझी माहिती होती ती 300ची वाढ गृहीत धरून होती. 300ची वाढ गृहीत धरून होती. इथे वाढलंय ते जवळपास दुप्पट वाढलेलं आहे. त्याच्यामुळं ही गडबड होती आहे आणि ही गडबड तुमच्या समजण्यामध्ये होऊ नये. जे काही निर्णय सरकारी पातळीवरती होतो आहे तो सर्वस्वी चुकीचा आहे असा जो काही समज निर्माण होतो तो होऊ नये यासाठीचा हा मी खुलासा करतोय. आणि हा खुलासा झाल्यानंतर या रकमेच्या विषयीचा माझ्या मनातला संभ्रम दूर झाला आहे. सुरुवातीला जे आकडे मिळाले त्या आकड्याच्या विषयीची याबाबतची सगळी माहिती माझ्याकडे स्पष्टपणे आली आणि तेव्हा ती आपल्यासमोर मांडणं आवश्यक आहे. पण याबाबत टेंडर घेणारी व्यक्ती आणि त्याच्या संबंधीची जी काही माहिती आहे त्यातही अजून स्पष्टता व्हायची राहिलेली आहे. माझ्याही मनात स्पष्टता व्हायची राहिलेली आहे. तर या सगळ्या माहितीच्या बदलासहित हा विषय मी तुमच्या समोर मांडलेला आहे.
मागे मांडलेल्या आकड्यामुळं आपल्या मनात जो संभ्रम निर्माण झाला त्याविषयी मी तुमची क्षमा मागतो आहे आणि आपल्याकडून जी चूक झाली आहे ती चूक प्रामाणिकपणे कबूल करावी याच हेतूमुळे, याच माहितीमुळे ही कबूल करतो आहे आणि आपली क्षमा मागून नवी माहिती आपल्या समोर ठेवतो आहे. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.